आज ना अशी मस्त मेथीची भाजी आणलेली बरं का. हा देखील मस्त असा माहेरून आलेला वानोळा आहे. तर आज आपण ह्या मेथीच्या भाजीपासून आहे ना मस्त असे पराठे बनवणार आहोत. ते कसे, तर ह्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण काय करूया, सुरुवातीला ही मेथीची भाजी आहे ही अगदी व्यवस्थित निवडून घेऊया आणि त्यानंतर बाकीची तयारी करून घेऊया. तर चला, घ्यायचे ना पराठे करायला, तर घ्या बरं मेथीची भाजी घ्या. खळा खळा याच्यावर किती मोठं पाणी घाला खचकन आणि हिला धुवून घ्या. कारण काय होते, पावसाळ्यामुळे वरती देखील माती उडालेली असते, त्यासाठी अशी भाजी धुवून निथळून घ्यायची. आणि आता घ्या हिला मस्त सोयीस्कर जुळून घ्यायचं आणि बारीक बारीक चिरून घ्यायची. अशी चिरलेली मेथी असली ना म्हणजे पराठे काय होतात, खाताना असं मधीच असं लांबलंच मेथीचा देठ वगैरे असं काही निघत नाही. तर आता घेऊया कणिक तिंबून. घ्या आता एक काठवट घ्यायची, परात घ्या, काय घ्यायचं ते घ्या. त्यात 2 वाट्या मोठ्या आपण गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी अर्ध्या वाटीला पण कमी डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर घाला यामध्ये बडीशोप, ओवा घ्या. ओव्याला थोडंसं हातावरती रगडा, त्याला थोडे हातावर फटके द्या. त्यानंतर ह्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्या. पांढरे तीळ घातले की आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, यामध्ये जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ एवढं घालून मी मिक्सरला बारीक करून घेतलेले. त्यानंतर मोहन म्हणून तेल घालायचं किंवा तुम्ही तूप देखील घालू शकता. तर माझं तूप संपल्यावर का, त्यामुळे मी तेलच घातलेलं आहे. आता हे सर्व जे मसाले घातलेत ना आपण, हे सर्व त्या पिठाला आधी चांगले एकजीव करून घ्यायचे. घाई करायची नाही, मेथी घालायची. त्यानंतर एकजीव झाल्यानंतर ही संपूर्ण आपण जी बारीक चिरलेली मेथी होती ना ती घालून घेतलेली. साधारणतः जेवढं पीठ असेल ना, म्हणजे 2 वाट्या पीठ घातलं ना आपण, 2 वाट्या बारीक चिरलेली मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आणि अगदी भाजी संपूर्ण पिठाला आधी लावून घ्यायची. भाजीतला जे ओलाव्यावर जेवढं पीठ ओलं होईल तेवढं झाल्यानंतरच यामध्ये ना आपल्याला अगदी हळूहळू पाणी घालून पीठ मळायचे. कारण की आपल्याला हे पराठे लाटण्यासारखं असं चपाती इतकं पातळ पीठ नको, अगदी टाईट पीठ पाहिजे ना. आपण पुऱ्या बनवताना कसं टाईट पीठ ठेवतात, अगदी तसंच घट्ट असं कणिक तिंबायची आहे. त्यामुळे अगदी घाई करू नका, असं पटकन पाणी न घालू, अगदी हळूहळू पाणी घालायचं पासा आणि हे कणिक मळून घ्यायची. आता हिला साधारणतः 4-5 मिनटं लागतात आपल्याला मळायला. त्यानंतर अशी मळून ठेवलेली कणिक एक 5 मिनटं 10 मिनटेला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे सर्व मसाले पीठ चांगलं फुगून येतं. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आणि पराठे लाटून घ्यायचे. काय लागतं करायला, फक्त मनावरती घ्यायचं, एवढंच राहतं. असं मस्त मनावरती घ्यायचे. बघा तुम्ही कसे मस्त पराठे झालेत. घ्या बरं करायला, असे मस्त करायचे. तुम्ही ह्याला पीठ लावून लाटा किंवा तुम्ही जर असेच देखील लाटले ना तरी पण, आता ज्यांना सराव आहेत ना त्या बिगर ह्याचं लाटतात बरं का. मला इथं बिगर पीठ लावता लाटता, तर मला सराव आहे. तर तुम्ही देखील असं सराव करा. आणि मेथीची भाजी मुलांच्या पोटात कशी घालायची, याला हा एक सोपा उत्तम पर्याय आहे ना. त्यानंतर भाजताना तुम्ही तूप लावा, तेल लावा, काही लावलं तरी देखील चालतं. आणि त्यासोबत खायला ना दह्यापेक्षा ना शेंगदाणे चटणी देखील खूप छान लागते. किंवा दही असेल मस्त गरमागरम मेथीचे पराठे झालेत आणि मस्त त्यासोबत घरी लावलेलं दही अगदी मस्त घट्ट झाले बरं का. तर या जेवायला. आणि असे जे मेथीचे पराठे आहेत ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. खरंच खायला तर खरंच लय भारी लागतात बरं का. आणि त्यात गरम असले तर मग काय विचारायलाच नको. त्यासाठी मस्त करून बघा तुम्ही आणि आनंद घ्या. आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.